नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी पूर्व यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आपण जर यूट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव, कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते, तसेच बाजारामध्ये कापसाचे भाव कसे चालू आहे, कापसाची स्थिती कशी चालू आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरू करूया। कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजारातून आलेल्या आकड्याच्या संमिश्र आणि अस्थिरतेचे चित्र दर्शवत आहे। वर्धा, सोनपेठ आणि मराठवाड्यातील काही निवडक बाजारपेठांमध्ये 8,000 प्रति क्विंटलचा भाव सलग दुसऱ्या दिवशी टिकून ठेवला असला तरी राज्यात विदर्भ आणि खानदेश भागातील अनेक प्रमुख केंद्रांमध्ये दर अजूनही 7,000च्या खालीच आहे। 19, 20 आणि 21 नोव्हेंबर 2025 या 2-3 दिवसात कापसाच्या बाजारभावाचा सविस्तर आढावा या लेखात घेऊया आपण। बहुतांश ठिकाणी 7,000च्या खालीच दर आहे मित्रांनो। ज्या दरांची शेतकऱ्याला खरी गरज आहे ते दर अनेक बाजारपेठांमध्ये मिळत नाही। वाढलेला उत्पादन खर्च पाहता 7,000 पेक्षा कमी मिळणारा दर हा तोट्याचा सौदा आहे, अशी शेतकऱ्यांची स्पष्ट भूमिका आहे। तर अमरावती आणि सावनेर या बाजारपेठांमध्ये 19, 20, 21 नोव्हेंबरला या 2-3 दिवसात सर्वसाधारण दर 6,775 ते 6,875 च्या दरम्यान स्थिर राहिले। आवक वाढूनही दर सुधारणा झाली नाही। हिंगणघाट आणि उमरेड येथे सर्वसाधारण दर 6,700 ते 6,800च्या घरात आकडून पडले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना निराशा हाती लागत आहे। कापूस खरेदीसाठी महाराष्ट्र पिछाडीवर आहे मित्रांनो। तेलंगणाची बाजी, ज्याच्या काठीमुळे महाराष्ट्रात थंड प्रतिसाद आहे मित्रांनो। या ठिकाणी कापसाच्या सरकारी खरेदी केंद्रात महाराष्ट्र पिछाडीवर पडला असून तेलंगणामध्ये बाजी मारले। केंद्र सरकारच्या वतीने कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे CCI हमीभावाने कापूस खरेदी करत आहे। देशात आतापर्यंत 5 लाख टन कापसाची खरेदी करण्यात आली आहे। त्यात महाराष्ट्राला वाटा केवळ 40,000 टनाचा असून सर्वसाधारण 2 लाख टन कापूस तेलंगणातून खरेदी करण्यात आला आहे। यंदा सलग दुसऱ्या वर्षी तेलंगणात सर्वसाधारण कापूस खरेदी आले। वास्तविक पाहता तेलंगणात महाराष्ट्रापेक्षा उशिरा खरेदी सुरू झाली, मात्र तेथील राज्य सरकारचा शेतकऱ्यांच्या बाजूने हस्तक्षेप आणि खरेदीची मर्यादा असलेले बदल यामुळे कापूस खरेदी जास्त झाली। महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दृष्टीने जाचक निकष असल्यामुळे कापूस खरेदीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये। हमीभावाने कापूस विकण्याचे आवाहन केलेले आहे मित्रांनो। आतापर्यंत पावसाने गुणवत्ता कमी झाली आहे मित्रांनो। कापसाची बाजारात जास्त प्रमाणात येत आहे, परंतु मागील काही दिवसापासून चांगल्या गुणवत्तेचा कापूस वाढलाय। या कापूस CCI हमीभावाने खरेदी करत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांची ही कापूस CCIलाच विकावा असे आवाहन अभ्यासकांनी व्यक्त केले आहे। तर चला तर मग बघूया आता कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळाला। तर पहिली बाजार समिती अमरावती, या ठिकाणी आवक आलेली 65 क्विंटलची। किमान दर भेटले 6,700 रुपये, कमाल दर भेटले 7,075 रुपये आणि सर्वात दर भेटले 6,887 रुपये। त्यानंतरची बाजार समिती नंदुरबार, आवक आलेली 245 क्विंटलची। किमान दर भेटले 6,400, कमाल दर भेटले 7,040 ते सर्वात दर भेटले 6,700 रुपये। त्यानंतरची बाजार समिती समुद्रपूर, आवक आलेली 1,907 क्विंटलची। किमान दर भेटले 6,800 रुपये, कमाल दर भेटले 8,110 रुपये आणि सर्वात दर भेटले 6,950 रुपये। त्यानंतरची बाजार समिती वडवणी, आवक आलेली 625 क्विंटलची। किमान दर भेटले 7,818 रुपये, कमाल दर भेटले 7,979 रुपये, सर्वसाधारण दर भेटले 7,898 रुपये। त्यानंतरची बाजार समिती अकोला, जात आहे लोकल, आवक आलेली 933 क्विंटलची। किमान दर भेटले 7,738 रुपये, कमाल दर भेटले 7,738 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,738 रुपये। त्यानंतरची बाजार समिती उमरेड, जात आहे लोकल, आवक आलेली 892 क्विंटलची। किमान दर भेटले 6,700 रुपये, कमाल दर भेटले 6,950 रुपये आणि सर्वात दर भेटले 6,850 रुपये। त्यानंतरची बाजार समिती देऊळगाव राजा, जात आहे लोकल, आवक आलेली 220 क्विंटलची। किमान दर भेटले 6,960 रुपये, कमाल दर भेटले 7,020 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,160 रुपये। त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू, जात आहे लांब स्टेपल, आवक आलेली 823 क्विंटलची। किमान दर भेटले 7,100 रुपये, कमाल दर भेटले 7,245 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,200 रुपये। त्यानंतरची बाजार समिती वर्धा, जात आहे मध्यम स्टेपल, आवक आलेली 1,105 क्विंटलची। किमान दर भेटले 6,700, कमाल दर भेटले 8,110 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,900 रुपये। त्यानंतरची बाजार समिती किल्ले धारूड, जात आहे मध्यम स्टेपल, आवक आलेली 939 क्विंटलची। किमान दर भेटले 7,777 रुपये, कमाल दर भेटले 8,016 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,878 रुपये। त्यानंतरची बाजार समिती सोनपेठ, जात आहे मध्यम स्टेपल, आवक आलेली 283 क्विंटलची। किमान दर भेटले 7,878 रुपये, कमाल दर भेटले 8,060 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,970 रुपये। तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव, जे की आमच्यापर्यंत आलेले होते। तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळतो आम्हाला कमेंटमध्ये कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा। यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।